आणखी एक महत्त्वाची बातमी, नांदेडच्या देगलूरच्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची गोव्यामध्ये मौज मजा सुरू आहे। गोव्याच्या समुद्रकिनारी नाचतानाचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत। नांदेड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगरसेवक सध्या सहलीसाठी गोव्यात आहेत। निवडणूक आयोगाने सहली करणं, नगरसेवकांना कुठे नेणं याच्यावर बंदी घातलेली माझ्या माहितीप्रमाणे जे आदेश निघाले होते ते। आता निवडणूक आयोग झोपलेला आहे का? अशोक चव्हाणांचे जे वक्तव्य आहे, दरवर्षी अशोक चव्हाण यांचे नगरसेवक जातात का सहलीला? याचाच अर्थ तुमच्या नगरसेवकावर तुमचा विश्वास नाही, तुम्हाला भीती आहे, म्हणून घोडे बाजार चालू आहे। ज्याचा प्रश्न आहे, आपल्याला काय, कोणाला कुठे जायचं ते ठरवावं ना। मुलं आहेत बरोबर, फॅमिली आहे, सुट्ट्या आहेत, काही दिवस तर एन्जॉय करतील ना। आम्ही कोणाला कुठे पाठवायची गरजच नाही आम्हाला। जे इलेक्शन्स आहेत हे लोकशाही वाचली पाहिजे की प्रामाणिक इलेक्शन झालं पाहिजे। असं जर कुणाला पैशाचा आमिष दाखवून आणि सहलीला पाठवून, कारण आचारसंहितेचा भंग आहे की निवडणूक आयोग म्हणतंय की कुणाला सहलीला नेणे किंवा पैशाचा आमिष दाखवणे मतदाराला, हा पण आचारसंहिता भंग आहे। इथं खूप मोठ्या प्रमाणात आचारसंहितेचा भंग होत असताना दिसत आहे, म्हणून ऑब्झर्व्हर जे आमचे निरीक्षक आहेत त्यांना आम्ही लेखी स्वरूपात कंप्लेंट केली। आता त्यांनी काय म्हणाले, कोण कोणाला एन्जॉय करायला गेले का कोण कोणाला एन्जॉय करायला घेऊन गेले हे त्यांनाच अधिक प्रकारे माहीत आहे, त्यांना विचारू शकता। पण मला वाटते की राजकारणामध्ये पातळीवरचीवर खालावत चाललेली आहे, लोकशाही लुप्त होत चाललेली आहे। नगरसेवक आहेत आणि निष्पक्षपणे त्यांनी कोणाला न भीता तटस्थ राहून या ठिकाणी मतदान केलं पाहिजे।